आजचा व्हिडिओ खूप हार्श असणार आहे. मे बी खूप लोकांना हा व्हिडिओ आवडणार नाही, बट हे बोलणं गरजेचं आहे. गेल्या 1.5 आठवड्यात तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रात काय काय झालं आहे. पहिली नाशिकची केस TCSची. सेकंड काल अमरावतीमध्ये काय झालं, 19 वर्षांच्या मुलाने जवळजवळ 180 मुलींना फसवलं. हे सगळं बघूनसुद्धा जर तुम्हाला चीड येत नसेल ना, तर मला माहीत नाही कधी येणार आहे. आणि यामध्ये चूक माहीत आहे कोणाची आहे? यामध्ये चूक आपल्या लोकांची आहे. ती लोकं ज्यांनी आपल्या धर्माचा कधी प्रचार नाही केला, ती लोकं ज्यांनी कधी धर्म आपल्या मुलामुलींना शिकवला नाही, समजवला नाही. अरे त्यांच्यात बघा, मुलगा 3 वर्षांचा झाला ना, त्याला कुराण घेऊन पाठवतात त्यांचा धर्म शिकवायला, समजवायला. आणि आपल्यात कधी मुलांना मंदिरात तरी घेऊन गेलेत? अरे पोरं 28-30 वर्षांची झाली तरी त्यांना आरती येत नाही, हनुमान चालीसा येत नाही. आणि हे लोक स्वतःला हिंदू म्हणतात, आणि स्टेटस ठेवतात. अरे लाज वाटू द्या तुम्हाला. यांना वाटतं की आरतीच्या वेळी आरती न म्हणणं म्हणजे कूल, आणि जे म्हणतात त्यांना हे लोक जज करतात. मंदिरात जाणं त्याला म्हणतात देवदेव करतो. अरे कधी देवासमोर बसाल तर तुम्हाला कळेल देव काय असतो, देवाची श्रद्धा काय असते. मला एक जण तरी दाखवा ना त्यांच्यातला जो म्हणेल की अल्लाह नाही आहे. पण आमच्यात हजारो भेटतील जे म्हणतील देव नाही आहे. का? अरे लाजा वाटू द्या थोड्या तरी. हा हिंदुस्तान आहे, आणि ह्याला जर टिकवायचं असेल ना, तर आता तुम्हाला जागं व्हावं लागेल. नाही तर आपली पण तीच परिस्थिती होईल जी इंग्लंडची झालेली आहे. आत्ता तरी उठा. आपल्या धर्मासाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी उठा. धर्माचा प्रचार करा. कोणाच्या धर्माचा विरोध करू नका, पण स्वतःच्या तरी करू नका. स्वतःच्या धर्माला प्रमोट करा, तर तुमचा धर्म लोकांना कळेल. नाहीतर अशा केसेस होतच राहतील, आणि आपली लोक फक्त आणि फक्त इंस्टाग्रामवरती त्या रील्स बघतील, स्वाईप करतील, बस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खूप लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.